हॅलो, कसे आहात सगळे? तर हा मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि यावर्षी मी सगळे जे गुरुवार मी कशी पूजा केली, काय केली, त्याचे मी सगळ्यांचे व्हिडिओ बनवले आहेत. तुम्ही नसेल बघितले तर जाऊन माझ्या चॅनलवर ते बघू शकता आणि आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे बघा मी टेबल घेतला आहे. बाजूची भिंत वगैरे सगळ्या भिंती पुसून वगैरे घेतल्या आहेत स्वच्छ कपड्यांनी. आणि हा स्वामींचा फोटो ना माझ्या मंदिरात बसत नाही, कारण फोटो मोठा असल्यामुळे ना मी ह्या साईडला लाईट लावून असा मस्तचा फोटो तिथे ठेवला आहे. मी हार घालून घेतला. त्याच्यानंतर मग इथे बघा मी पिवळे वस्त्र घेतले आहे. तुम्ही कुठलाही पिवळा कपडा घेऊ शकता. माझ्याकडे हा पिवळा कपडा होता आणि हा छान वाटतो टेबलवरती, म्हणून मी पिवळे वस्त्र घेतले आहे. त्याच्यावरती तांदूळ टाकून अष्टकमळ काढून घेते. मग 5 पानं आणि नारळ त्याच्यात ठेवते, कारण की कळशी मोठी आहे ना, त्यामुळे तो नारळ पूर्ण आतमध्ये जातो. पण ह्यावेळेस तो बरोबर बसलेला आणि देवीचा मुखवटाही पटकन असा बसला. नाहीतर मग ॲडजस्ट करायला वेळ लागतो, कारण की ते गळाची जी साईज आहे ना देवीची, ती थोडी बाहेर आहे. त्यामुळे तो असं वरती झाल्यासारखं वाटतं, पण ह्यावेळेस सरळ असं बसला होता. त्यानंतर इथे मी बघा ह्यावेळेस नवीन काय म्हणून वेणी केलेली होती, पण ती माझ्याकडे पातळवाली होती. जाड केसांचं गंगावन नव्हतं, ते पातळवालं होतं. तर छोटीशीच वेणी आलेली आणि मी म्हणलं ठीक आहे, जे आहे ना त्याच्यात तर करणं योग्य आहे. आपल्याला जशी सजवायची आहे तशीच सजवायची आणि ज्या गोष्टी आपल्याकडून होऊ शकतात तेवढ्या प्रामाणिकपणे करून टाकायच्या. देवी सगळ्या गोष्टी आपल्या ॲक्सेप्ट करून घेते आणि सगळ्या गोष्टी ती मानून घेते जेव्हा आपण एकदम भक्तिभावाने करतो. ह्याला महत्त्व नाही की आपण किती काय केलं आहे, केवढं मोठं केलं, ह्याला महत्त्व नाही. फक्त ह्याला महत्त्व असतं की आपण ते कुठल्याही श्रद्धेने करतो आहे. तर मी इथे जे दागिने माझ्याकडे जेवढे होते तेवढे सगळे मी लावून घेतले आहे. यातले काही दागिने मागच्या वर्षीचेच होते जे की मी ठेवले होते आणि काही मी यावर्षी घेतले ते लावले. त्यानंतर महालक्ष्मीचा फोटो ठेवला आणि वेणी ह्या साईडला लावलेली ना तेव्हा ती दिसत नव्हती, म्हणून मी त्या साईडला वेणी लावली तर ती छान अशी दिसत होती. मग लावून घेतली. त्याला मी ना जे आपल्या कानात अडकवायचं असतं ना ते मी वेणीत अडकवलं आहे, कारण की ते छान दिसत होतं. आणि त्यानंतर जी केसांमध्ये फुलांची वेणी असते ना ती वेणी मी घरीच तयार केलेली आहे. आणि पहिला जो गुरुवार होता ना त्यात मी खाऊच्या पानांची वेणी तयार केलेली आहे. आणि हे नाही, हे आंब्याची पानं माझ्याकडे एक्स्ट्रा होती, तर म्हणलं चला लावून घ्यावीत, म्हणजे एक लुक पण येईन वेणीला आणि वेणी छानही दिसेल. तर म्हणून मग मी तसं करून घेतलं. आणि बाजूला येल्लो फुलं होती माझ्याकडं, पण ती काय झालं माहिती का, ते पूर्ण मी पहिलं घुसवून ठेवलेली होती, त्यामुळे तिकडची वेणीचे जे फूल होतं ना ते पडून गेलं. म्हणजे जर मी पहिलंच असं डबल साईडेड टेपने चिपकवलं असतं ना तर ते बरोबर चिपकलं असतं. आणि मग पानं वगैरे ना स्टॅपल करून ना स्टॅपल चांगलं 2-3 मारायचे, म्हणजे ते घट्ट बसतील, कारण की आंब्याची पानं मोठी असतात ना. तर मी स्टॅपल करून घेतली होती आणि डबल साईडेड टेप मागे पूर्ण लावून घेतली होती आणि त्याला ते चिपकून ठेवली होती. तर ते पटकन असं चिपकलं होतं आणि किती छान अशी वेणी दिसते बघा. घरच्या घरी तुम्ही ट्राय करू शकता, नक्की एकदा करून बघा, खूप छान वाटेल. आणि भरगतचं फुलं घ्यायची, फुलं कधी पण छोटी नाही घ्यायची, एकदम मोठी मोठी फुलं घ्यायची. आणि त्याच्याच खाली मी ना छोटी डबल साईडेड टेपनी ना छोटी फुलं लावलेली, खूप छान असा लुक आलेला. त्यानंतर हे विड्याची जी पानं होती ना ती मी ना इथे समोर मांडून घेते, कारण की ते खूप छान दिसतं. मागच्या गुरुवारी मी ते केलेलं, तर मला खूप असं मला पूजा ही ना, जेव्हा मला एक गोष्ट ठेवली आणि ती गोष्ट मला जर तिथे आवडली ना तर ते मी हर वेळेस त्या गोष्टी करते. तर मागच्या गुरुवारी खूप छान दिसत होतं. आता मी दाखवते बघा, हेही खूप बघा किती सुंदर असं दिसतंय आणि खूप छान दिसतं. आणि आपण जी पूजा मांडतो ना ह्यातच पॉझिटिव्ह बघितलं की पॉझिटिव्हपणा आला पाहिजे. जर ते मांडण्यात घाईघाई किंवा कसंही मांडलं त्याला अर्थ नसतो. तर जेवढं होईल जेवढा वेळ, आता मलाही 2 मुलं आहेत, त्यांना बघून मी ह्या सगळ्या गोष्टी करते. आता ही परू झोपली होती आणि तेव्हा मी पूजा मांडून घेते आहे, नाही तर ती उठली ना तर मला काम करून देत नाही. म्हणून मी सगळी पूजा मांडून घेतली आहे. सगळे देव जे माझे तुम्हाला माहितीच आहेत ते पुढे ठेवून घेतलं होतं, फुलं वगैरे टाकून घेतली होती आणि सगळ्या साईडला फुलं लावून घेते, कारण की सगळ्यात महत्त्वाची पूजेमध्ये रांगोळी फुलांचा मान असतो. कारण की फुलं तुम्ही जेवढी टाकताना, तुम्ही मोठे मोठे हार ह्या गोष्टी नाही आणल्या तरी चालेल, पण फुलं ही पूजेला लागतातच. आणि रांगोळी काढल्याशिवाय मंदिराच्या बाहेर पूर्ण ही पूजा होत नसते. म्हणून थोडी का होईना कुठं ना कुठं तुम्ही रांगोळीचं एक फूल जरी काढलं तरी खूप महत्त्वाचं आहे, ना की मोठ्या मोठ्या रांगोळ्यांची गरज आहे. छोटंसं जरी आपलं मनाभावे केलं तरी देवीसाठी खूप आहे. आणि ही पूजा आहे ना तुम्ही भक्तिभावाने करा, देवी नक्कीच तुम्हाला प्रसन्न होईल आणि देवीचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहील. फक्त करत राहा, ह्याचा विचार नका करू की
मी केल्यावर देव मला काय देईन का कसं देईन हे तर तुमच्याला सगळ्यांना माहितीच आहे. कारण की आजकाल लोकांना सगळ्या गोष्टी कळतात. कारण की जी परिस्थिती त्यांच्यासोबत होत असते ना तर त्यांनाच माहिती असतं की आपल्यासोबत काय दिवस आहे आणि कसे दिवस आहे. कोणी बघून किती बोललं की नाही बाबा ह्याचं चांगलं आहे तसं काही नसतं. ते देवाला आणि त्यालाच माहिती असतं की त्याला किती त्रास आहे आणि किती वेदना होत आहेत हे त्यालाच माहिती असतं. म्हणून जेही तुम्ही देवाचं कार्य करता हे भक्तिभावाने करा, बस त्याला महत्त्व आहे. तर मी सगळं मांडून वगैरे घेते आणि त्याच्यानंतर मी ओटी वगैरे ठेवली आहे. सर्वात महत्त्वाचा देव लहान लहान असल्यामुळे ना मग मी काय करते कुंकू आहे ना असं टाकते. म्हणजे विठ्ठल रुक्माईच्या डोक्याच्या इथून ना टाकलं ना ते बरोबर डोक्याच्या इथून पायाच्या इथं पडतं. म्हणून मी तसं कुंकू वगैरे लावून घेतलं आहे. सगळी फुलं बिलं मांडून घेतली आहे. मस्त अशी रांगोळी टेबलच्या खाली काढून घेतली होती. किती छान असं दिसतंय बघा. आणि मी दिवाळीला स्पेशली रांगोळी थोडी ठेवतेच कारण की मला पूजा आणि मग पूजा मी अशी मांडून घेतली होती. तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. तर रांगोळी वगैरे माझी सगळी झाली आहे. देव पण खूप छान असे मांडून एकदम फुलं बिलं सगळे ठेवून झाले आहेत. तर तुम्हीही कशी केली मला सांगा. आणि देवी किती सुंदर अशी दिसत आहे. आता ही देवी डायरेक्ट पुढच्या वर्षीच आपल्याला ही पूजा करावी भेटणार. त्यावेळेस आपण आणखीन नवीन काहीतरी करू. तर बाय बाय, भेटूया उद्या.